संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 58. अभंग क्रमांक 58. बाईल सवासीन आई आपण पितरांचे ठाई, थोर वेच झाला नष्टा अवघ्या अपसव्य चेष्टा, विषयांचे चरवणी केली आयुष्याची गाळण, तुका म्हणे लंडा नाही तया देव धोंडा. यामध्ये संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत आणि ज्ञानदेव नामदेवरायांच्या परंपरेतील प्रभावी कीर्तनकार होते. त्यांच्या अभंगांमधून त्यांनी समाजातील अवगुणांवर कठोर टीका केली आणि ईश्वरप्रेमी भक्ती साधना आणि सत्य यांचा प्रचार केला. या अभंगांमध्ये त्यांनी मानवी आयुष्यातील पाप, मोह आणि अशा प्रवृत्तींवर भाष्य केले आहे, ज्यामुळे व्यक्ती ईश्वरांपासून दूर जाते. नंबर बघा 1. बाईल सवासीना आई आपण पितरांचे ठाई. या ओळीत तुकाराम महाराजांनी मनुष्याच्या निसर्गत दुर्बल प्रवृत्तीचा उल्लेख केला आहे. जशी गाय आपल्या वासरांसाठी प्रेम करते किंवा आई आपल्या मुलांसाठी वात्सल्य दाखवते, तसाच मनुष्य आपल्या पापमय कर्मासाठी आसक्त राहतो. तो ईश्वर भक्तीऐवजी इतर सांसारिक मोहात अडकतो. वाक्य 2. थोर वेच झाला नष्टा अवघ्या अपसव्य चेष्टा. यात मानवी आयुष्याच्या अमूल्य वेळेचा अपव्यय कसा होतो हे स्पष्ट केले. आयुष्य जे ज्ञान, भक्ती आणि साधनेत व्यतीत करायचं हवे ते विषय सुख, अहंकार आणि वाईट वर्तनाने वाया जाते. अपसव्य चेष्टा म्हणजे चुकीच्या वृत्तींना महत्त्व देणे, चुकीच्या कृतींना महत्त्व देणे आहे. विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी. तुकाराम महाराज म्हणतात की मनुष्य आपल्या आयुष्याचे सार विषय भोगांमध्ये गाळतो. मोह, लोभ आणि अहंकार यामुळे त्यांचे आयुष्य निरर्थक होते. तुका म्हणे लंडा नाही तया दया देव धोंडा. तुकाराम महाराज सांगतात की अशी पापी व्यक्तीवर परमेश्वरही दया करत नाही. धोंडा म्हणजे कठोर किंवा दगड, मनाचा ईश्वर जो निष्काळजी आणि भक्तिहीन व्यक्तींना सोडत नाही. याच्यातून उपदेश बघा. हा अभंग आजही आपल्याला खूप महत्त्वाचा संदेश देतो. तुकाराम महाराज म्हणतात की आयुष्याला शाश्वत मूल्य प्राप्त करून देण्यासाठी भक्ती आणि साधना महत्त्वाची आहे. विषय भोगांपासून दूर राहून ईश्वराच्या चरणी मन समर्पित केले पाहिजे. सांसारिक मोह, लोभ आणि अहंकार त्यांचा त्याग केल्यासच खरे समाधान मिळू शकते. तर रामकृष्ण मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा. पुढच्या अभंगामध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.